गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांब. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात गाईज. आणि वीकेंड सगळ्यांचा चांगलाच गेला असेल मे बी. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की आम्ही खोपोलीला एन्जॉय केलं आणि क्लायमेटला सुद्धा एन्जॉय केलं. आज सकाळी सुद्धा खूप एकदम हॅपनिंग वेदर झाला आहे. पाठी तुम्ही बघू शकता मस्तपैकी पाऊस पडतो आहे आणि खूप जास्त हवा चालू आहे. रात्रभर पाऊस पडला आहे आणि आज मंडे आहे, चांगला मंडे फ्रेश मॉर्निंग. आज विचार केला आम्ही छोटे मोठे काही गोष्टी आम्हाला सोफा ऑलरेडी चेंज केला, त्याचा कवर वगैरे सोफा तोच आहे, फक्त कवर चेंज केलाय. तर आम्ही विचार केला की थोडा आपण सोफा बघायला जाऊया. तर कुठे जायचा विचार केला तर आयकियापेक्षा जास्त कुठली आयकियामधूनच घेतलाय आणि आयकियापेक्षा बेटर ऑप्शन कुठे नसेल. हा, 2-3 इंटरेस्टिंग गोष्टी पाहिल्यात त्या तुम्हाला मी नक्कीच दाखवेन या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तर ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि आयकियामध्ये काय काय नवीन गोष्टी आल्यात ते पण तुम्हाला दाखवेन. आणि आयकिया टूर जमलं तर दाखवेन, जमलं तर नाही नक्कीच दाखवेन. आयकिया टूर साठी आम्ही स्पेशली चाललोय. आमच्यासोबत ती आहे निशिता आणि चिमू ॲज युजल. त्यांना सुद्धा आम्ही दोघांना घेऊन चाललोय, कारण का छोट्या मुलांसाठी सुद्धा खूप गोष्टी आहेत तिकडे, तुम्हाला दाखवेनच. तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीसाठी जाऊन घेऊ शकता. परत घरच्या युटेन्सिल्स जसं की स्पून्स वगैरे झाले, फर्निचर झालं, डायनिंग झालं, प्रत्येक गोष्टी तिकडे खूप सुपर्ब आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. सो नक्कीच हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा गाईज. स्टे ट्यून एव्हरीवन. बिल्डिंग खाली पोचलोय आम्ही, जवळच आहे ते काय आमच्यापासून लांब नाही आहे. बघ दोघं जण वाट बघतात आपली. चिमणी अरे खुश आहे. We are going to IKEA. शॉपिंग ना बाबू. हॅपी होली. हॅपी होली. हिला ना शॉपिंग करायला खूप आवडतं ना बाबू. फायनली आम्ही आयकियाच्या बाहेर पोहोचलोय. आम्हाला लांबूनच हा बोर्ड दिसलाय, तुम्हालाही दिसेल. आणि पार्किंग सुद्धा खूप स्पेशियस आहे यांची, छोटी नाहीये, खूप मोठी पार्किंग असते. आम्ही पनवेलवरून आलोय, सो आम्हाला युटर्न मारून यावं लागेल पुढून. त्यांचे पार्किंग एरियाज किती स्पेशियस आहे, मोठी आहे. आणि अंडरग्राउंड पार्किंग आहे आय गेस. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा बाईक घेऊन आलो होतो, तेव्हा आमचं लग्नही नव्हतं झालं ना. टिक्की आपलं तेव्हा लग्नही नव्हतं झालं. तेव्हा सोफा घ्यायचा होता, जो आता आमच्या घरी सोफा आहे तोच सोफा होता. आणि आता सोफा जस्ट बघायला आलोय, एक आयडिया म्हणून. पण दुसरी गोष्ट आम्ही घेणार आहोत, जे काय आवडेल ते. तुझे भी लेना है? बहुत सारा बहुत पीसेस लेना है हमारे न्यू घर के लिए. ठीक आहे. गृह प्रवेशला तुम्ही बघितलं यांचं नवीन घर, त्याच्यासाठी तिला हे हवंय, शो पीसेस हवेत. एवढी मोठी लॉबी, एवढा मोठा आहे ना आयकिया फिरायचं झालं ना गाईस, 3 to 4 फुरसत मध्ये या
4-5 तास तरी तुम्हाला लागणारच IKEA पूर्ण फिरायसाठी. आतमध्ये रेस्टॉरंट वगैरे सगळं आहे. यू कॅन हॅव ओव्हर देअर. आम्ही पण एकदम संध्याकाळी माझं 7:30 ला लॉग इन आहे. सो मी एकदम मस्त टाइम काढून आलोय. 2-3 तास 3 तास 4 तास आम्ही मस्तपैकी फिरणार आणि जे जे गोष्टी आवडतील त्या आम्ही घेणार. खूप स्पेशियस पार्किंग आहे इकडे. पार्किंग केली आम्ही. आता जाऊया आतमध्ये. जास्त मला बोलता येईल की नाही आय डोंट नो आवाजामुळे, बट आतमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू आम्ही. चल चिमो, झोपेतून उठली. हिअर कम्स द एंट्रन्स. जाऊया वरती. आता आम्ही आलोय किड्स झोनमध्ये. किड्सचा स्टडी टेबल हे तुम्ही परचेस करू शकता. पूर्ण सेटच आहे. वाव, बेडरूम है किड्स का. स्टडी रूमचा सेट आहे पूर्ण. Here comes. रियू ओपन कर. वाव, एक ही पराठा वगैरह. हा माहिती आहे, बघितलंय. चिमूकडे आहे. हाँ, स्टेयरकेस वाला है का तो? स्टेयरकेस वाला है. नाइस. थोड़ा चांगला व्यू है. छोटे बेबीजचे फोर्क नाईफ आणि स्पून छोट्या बेबीजचं आहे. खरंच खूप रिजनेबल आहे ना. खूप रिजनेबल. जस्ट फॉर 199. हां, चलो. हे बघ छोटे बेबीजचे कंटेनर्स. हां, खूप असं म्हणजे हे चीप आहे इथे. काहीच महाग नाही बघ. सगळे स्पून्सचे सेट सगळं घेतेस ना तू. हो. पाउचेस ते वो हगीज वगैरह रखने का. बेबी सेक्शन है. हाँ, आम्हाला एअर डिस्पेंसर घ्यायचं आहे. एअर डिस्पेंसर मी बघितलेलं आहे. ते आम्हाला घ्यायचं आहे. वो नहीं होगा शायद से. ऊपर होगा शायद से. ओह वाव, ये इसके लिए आया है. लैंप्स को कितनी सुंदर है. इसमें से टैप टैप करने का शायद. टैप नहीं है, वो इलेक्ट्रिक है. अरे वो नहीं दिखाते हैं. इसमें बटन है ना लगे हुए. सेलिब्रेशन साठी छान आहे. रॉकेट LED टेबल लॅम्प्स. हे पण छान आहे. बेस टीएस आहे. घ्यायचं आपल्याला. घेऊया. ओह, क्या? हाँ, ब्रेसलेट. सब बच्चों का ही है. हमारा क्या है यहाँ पर? हमारा नहीं है. See this झूला विदाउट स्विंग. किसके पास है? बट इसके लिए ना स्पेशियस बेडरूम चाहिए जैसा तुम्हारा है. छोटे बेडरूम में नहीं. टॉयज किती आहेत बाप रे.
ओह माय गॉड, स्नेक भाई कितना बड़ा डॉल्फिन है। शार्क है। ये भी शार्क। एलिफेंट एलिफेंट ये कितना सही है। क्यों ये सही है? क्या है? अरे सब बड़े वाले टॉयज में छोटे वाले टॉयज भी ये देख, ऑक्टोपस है। निशी क्या है वो? बियर। मस्त वाओ। रियल लग रहा है एकदम। ये था चिमू के पास। एलिफेंट मस्त है एलिफेंट है वो। ये चिमू के पास था। एलिफेंट। और ये अब वो मस्त है एलिफेंट है। डायनासोर। ओह इसमें क्या है? ये देखो बालू। पांडा है बाबू। ये पोलार बेयर है। और ये बड़ा वाला पोल। बड़ा बड़ा। चलो ऊपर जाएंगे हम लोग। ये छोटा वाला बियर है शायद। क्यूट है ना? चिमू हमारे रूम में निकले मस्त है। चिमू ने क्या ली? इतना छोटा? वो मत एलिफेंट मस्त आहे. मला आवडला. चिमूकडे होता. सॉफ्ट टॉईज बघतायत पण काही घेणार तर नाही. हिच्याकडे सगळे सॉफ्ट टॉईज यूज करून झालेत. सॉफ्ट टॉयज एक दिवस खेळते नंतर घालून टाकते. त्याला एक तर छोटा बाबू घेतलेला हिला मॉम एंड मी नेक्स्ट मधून. क्या किया उसका? कपड़ा वपड़ा निकाल के उसको ऐसा अपना दूध का बॉटल से लो पियो पियो. आणि त्याला मॉलिश करायला गेलेली त्या बाबूला. सो लेट्स गो अप. सेक्शन नंतर आम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये आलो, जिकडे आहे मार्केट हॉल मधून. मार्केट हॉलमध्ये तुम्हाला युटेन्सिल्स असे टिफिन बॉक्स कंटेनर्स, ज्याच्यामध्ये तुम्ही कडधान्य ज्याला बोलतो आपण ते ठेवू शकतो. आणि खूप सुंदर सुंदर असे फ्लावर वेस फ्लावर पॉट्स आहेत इकडे, जे तुम्ही घराच्या इंटिरियरमध्ये डेकोरला सुद्धा वापरू शकता. खूप इंटरेस्टिंग गोष्टी असतात इकडे. आणि हे आय गेस दिवे आहेत. हां दिवेच आहेत असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असे कॅन्डल्स लावू शकता डायरेक्टली. हे बघ बाउल्स. नाईफ, सीझर. हे बघ व्हेजिटेबल वॉश करायसाठी. आईस्क्रीम घरी बनवण्यासाठी कॅन्डी. कुल्फीवाला ट्रे. इससे इंसान कट जाएगा, इतना बड़ा बड़ा नाइफ से. हाँ स्पून हवेत ना आपल्याला. क्या है वो? ये कुछ ऑयल केचप क्या है या फिर ऑयल का है गेस. खाचेचे जार आहेत सगळे. हां हे युटेन्सिल आम्हाला हवं होतं, हे आम्ही घेणार. छोटे मिनी कुकर्स आहेत ना, हे स्टीमसाठी आहे. स्टीम करू शकतो आम्ही. ठीक आहे. कुशन्सचा सेक्शन आहे. इथे सगळे कुशन्स, बेडशीट्स, पिलो कवर्स, सगळं सेक्शन्स दाखवत राहिलो तर पूर्ण ब्लॉग एकदम मोठा होणार. म्हणून जे आम्ही घेणार आहोत तेच दाखवू. बाकी तुम्ही इथे विजिट केल्यावर तुम्हाला कळेलच. हां दिस इज फॉर डबल बेड. हां इथं पण 1ला X केलंय. नाही इथे 2 पीपल आहेत ना. ओके हा घ्या. हा एक हा हा तो घ्या. हा पण एक घ्या.
16. ऍक्च्युली आम्ही असेच बेडशीट यूज करतो बिकॉज ते ह्याला सरकत ना नाही. इलास्टिक आहे. इलास्टिक असल्यामुळे ना ते सरकत नाही. हे सरकत बघ इथे आहे. इथे दिसेल तुम्हाला. आम्ही असे बनवून घेतलेत पण बनवून घेते आता रेडीमेड भेटले. मग ठीक आहे. 1600 ला एक आहे. 1600. हे ठीक आहे, पण एकदा घेतलं तर बघायला लागेल. येस कमी आहे. बट दॅट ते प्लेन आहे. ते पण डिझाईनचे आहेत. सेम आहेत फ्लावर सारखे. जास्त फ्लॉवरी होईल ते. हे बघ. दिसतो मेहंदीवाला. तोच तर घेतला. घेतला नाही आपण तो. हे बघ छान ना. हां ठीक आहे, आपण घेऊ. चल आता सोफा सेक्शनला जाऊया. सगळं बघत असं सगळं घ्यावं असं वाटतं. डोरमॅट्स आहेत पण खूप असे मोठे आहेत ना. हे नॉर्मल आहेत, आपल्याला चांगले पाहिजे. इथे आहे. खूप मोठे आहेत ना. मोठे मेन डोरला एक मोठा आणि वॉशरूमच्या बाहेर 2 छोटे. दिस फ्लिप लॉक भी है. उसका चक्कर आ जाएगा. फ्लिप लॉक भी है, घर में पहन सकते हो. तू घे हुआ, तुला घे हुआ आपण. खूप फ्लॅटेड आहे. बघू. फ्लॅटेड ठीक आहे ना, कम्फर्ट आहे. पण मैं ले लूंगा एक. अच्छा ना. टॉयलेट मध्ये जायला ना मला चप्पल घ्यायची, पण ते टॉयलेटरीजच्या इथे जर असेल तर ठीक आहे. हे बेडरूम हॉल बेडरूम साईज. हा सगळा टॉयलेटचा सेट आहे. दिस इज फॉर 44,000. फक्त एवढंच. 44,000 मध्ये याच्यामध्ये काय वरती आहे? हे नेऊन लावायचं कुठे? एक्झॅक्टली 44,000 मध्ये होल टॉयलेट किती चांगलं लॅविश विथ बाथटब. विथ बाथटब सिरियसली. चलो इथे सगळे टॉयलेट्स आहेत. टॉयलेटरीचे पूर्ण सेट आहे. तुम्हाला जसा हवा असेल तुम्ही तसं कस्टमाइज करू शकता. सगळं वाईटच आहे. वाईट लाईक हॉटेल्स. आपण यांना ऑर्डर पण देऊ शकतो. हे सगळी गोष्टी डिलिव्हर होतात. लैम्प सेक्शन. निशी के घर पे तो ऑलरेडी फिटेड लैम्प्स है. असणार तर या सेक्शनमध्ये असणार. हाँ डेकोर में ही होगा. असे लॅम्प तुमच्याकडे बदलापूरला होता ना मोठावाला. पण हे मस्त आहे. बेडरूम मध्ये ठेवायला चांगलं आहे. टेबल के बाजू में ये भी अच्छा है. ये सब डाइनिंग टेबल के नीचे लगता है. डोरमॅट स्वागत आहे. रफ आहे एकदम. स्वागत आहे. दरवाजा बाहेर ठेवायला चांगलं आहे. काय मस्त आहेत मोठे मोठे. आणि खूप रिझनेबल आहेत. तुम्ही बघू शकता 99, 93, 99. वाव सुपर. निशी ये बहुत अच्छा है. 979.
अलग दूसरा फ्लावर लेके डाल सकते हैं। ऑरेंज भी है हाँ, इसमें हम लोग बहुत सारे ऐसे फ्लावर ऐड करके एक बड़ा सा पॉट भी कस्टमाइज कर सकते हैं। ऐसा आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तुम्हाला होम डेकोर. हां TV युनिटवर वगैरे ठेवायचं असेल तर यू कॅन परचेस आर्टिफिशियल फ्रेम्स आहेत. फ्रेम्स घेऊन तुम्ही फोटोज लावू शकता. हे बघ, इथे पण आहे पेंटिंग्स. झिब्रा पेंटिंग्स आहे. निशी हे पण छान आहे. हा, हे पण लेव्हेंडर ते तुलिप असं ट्युलिप. तुलिप तसं. इथे अजून वेगवेगळ्या टाईप्सचे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. चार फ्लावर्स आम्ही घेतलेत. स्वामींच्या बाजूला फ्लावर पॉट. 2 पॉट ते उटीवरून आणले होते. ते आम्ही शिफ्टिंगच्या वेळेस डॅमेज झालं. ते डॅमेज झाले. सो ते घेऊया. आर्टिफिशियल घेऊया. निशिला मी हा सांगतो, हा फाइनलाइज करूया. बहुत अच्छा है. रिच लुक आ रहा है इसके. बस संभाल ना. हा फ्लावर गिफ्ट केला. गिफ्ट म्हणजे असं सहज दिला. ती किस करते. चिमू से थैंक यू. हाँ चलो बस हुआ. केपट रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाही खाणार आहे बिकॉज सगळे स्वेडिश डिश आहेत, डिशेस जे आहेत आम्हाला नाही पटत. आणि जे आम्हाला नाही पटत लाईक चिकन लेग रोस्ट. खूप असे मोठे मोठे पीसेस आहेत जे मला तर नाहीच आवडत आहे. निशी तुझे कुछ खाना था रेस्टोरेंट? उसमें चिकन खाता था लेकिन उसमें भाजी आ गई वो मुझे चलती है. तिला व्हेजिटेबल्स नाही आवडत सो आम्ही स्किप केलं. काहीतरी बाहेर जाऊन खाऊ. आता तुम्हाला दाखवतो जे मेन कामासाठी आम्ही आलो होतो लाईक सोफा. सो लेट्स हॅव अ लुक. सेट्स असतात तिकडे किचन पूर्ण म्हणजे किचन एरिया. दिस इज फॉर 4,41,790 प्लस टॅक्सेस. येस तुम्हाला जर हवं असेल तर यू कॅन कस्टमाइज इन दिस वे. आणि हे लिव्हिंग एरिया. पाऊस तर खूप पडतोय बघा. कितना कोजी कोजी लगेगा. आता हा आलाय सोफा सेक्शन. सोफा सेक्शन. हम लोग ने इतना सारा सोफा देखा ना इधर. निशी आपण बघूया जो बेस्ट वाटेल ना तिथून घेऊया. के शूज का है क्या पता क्या. ओ चलो शू नाही चलो. झोपली. सोफाज हा बडा भी है. कितीला आहे हा? 61 57. निशीचा कितीला आहे? 75. ओ माय गॉड. डिफरंट व्हरायटीज इन सोफा. तुम्हाला जर असं सिंगल हवं असेल ना तेही आपण घेऊ शकतो. आणि असे 2 L टाईपमध्ये हवे असतील तेही आपण जॉईन करून घेऊ शकतो. मी आहे बायको आहे. आता कोण असणार. काय झालं.
हा पण छान आहे ग्रेवाला. हा पण छान आहे, ऑलिव्ह कलर. मला थोडासा आता मोठा सोफा पाहिजे. मोठा म्हणजे किती मोठा? म्हणजे एकदम मोठा. एकदम मोठा म्हणजे तेवढी स्पेस पण सारखा. आपण तसा लांब आहे. थोडासा हाईट मध्ये घेऊया. हाईट मध्येच बघूया. खाली मध्ये ते तो छान आहे, तो आवडला मला. परफेक्ट आहे एकदम. किती आहे? हर्षालीला हा सोफा आवडलाय. चिमू कैसा आहे? कलर पण छान आहे. इट्स फॉर 75,000. ठीक आहे, पण वर्थ इट आहे तेवढा. कुशन्स पण खूप चांगले आहेत ना, आणि जसं मला पाहिजे तसा मोठा पण आहे. तुम्हाला भी 70. दिस इज ऑल्सो फॉर 75 है ना. तो सोफा आम्हाला आवडला होता, बट सीन असा आहे की त्याचा कलर खूप रिस्की आहे, लाईट आहे, त्यामुळे तो खराब होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ही बघ सगळ्या सोफ्यावर बसून बघते. हे कैसा आहे? ये नाही सोफास, पण आपल्याला एल टाईप पाहिजे. हा पण मस्त आहे, हा पण मला आवडला. मजा नाही. या सेक्शनमध्ये आहेत टीव्ही युनिट्स. रेडी पण आहेत, सिंगल पण आहेत. तुमच्या घराच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता. दिस इज ऑल सेटअप. स्मॉल बार टाइप आहे. लेट्स गो फॉर बिलिंग. इकडे बिलिंग आहे, तरी इकडे थोडासा राऊंड घेतोय. जर काय आवडलं तर, नाही तर सरळ बिलिंग, कारण आता भूक लागली. चिमू भूक, क्या खाना है? चिमू क्या खाना है? हाय थोड़ा नहीं. फ्रेंच फ्राइज. चल लेट्स गो फॉर बिलिंग. शॉपिंग झाली, बिलिंग झाली. आता परत पॅकिंग करायचं. तिला बलगल खायचं आहे, बलगल. खूप भूक लागली आहे. आता लेट्स गो टू बर्गर किंग. बर्गर किंग ना? हां. चिमो बर्गर, बर्गर बर्गर फ्रेंच फ्राईज सगळं. हां, जाऊया आता, काहीतरी खाऊया आणि काहीतरी खाऊन लगेच घरी जाऊया. पाऊस खूप पडतोय, बाहेरचं क्लायमेट खूप डेंजर झालंय. बाहेर पाऊस बघा. आता आम्ही निघालो. नाही पडला आतमध्ये एवढं की बाहेर एवढा पाऊस पडतो ते आता दिसतंय. खूप जोरात आहे पाऊस. आमच्या सनरूफ मधून पाऊस मस्त दिसतो. गाडी स्विच करायचं बोलतोय कुणा. गाडी आम्ही विचार करतोय. ते विचार माझा कधी ह्याच्यामध्ये बदलेल ते काय सांगता येत नाही, बट विचार करतोय. मला स्कॉर्पिओ एन वरती खूप जास्त जीव आलाय, तर विचार करतो स्कॉर्पिओ एन वरती स्विच करेन. ही हर्षालीच्या मम्मी पप्पांना आवडली आहे, तर ते लोक बोलले आम्ही तुला पैसे देतो, तू ती गाडी आम्हाला दे आणि नंतर तुम्ही स्कॉर्पिओ घ्या. आम्ही विचार करतो स्कॉर्पिओ घ्यायचं गाईस. एवढ्यात नाही पण, एवढंच नाही, 1-2 वर्ष, 1 वर्ष तरी 2 वर्ष अजून. ची मस्त चालू आहे. चिमो ये बर्गर किंग मध्ये जास्त रश नाही आहे आता. ऑर्डर आपण प्लेस केली स्कॅन करून, वाट बघतोय ऑर्डरची. काय ची ऑर्डर आली. निशिनी मागवलंय कोरियन स्पायसी चिकन बर्गर आणि आम्ही व्हेज, कारण आज मंडे असल्यामुळे उपास आहे.
बर्गर किंगचं सगळ्यात आवडती गोष्ट माझी जी आवडती आहे ती आहे बेरी ब्लास्ट. बेरी ब्लास्ट मला खूप आवडतं, पण मी हे नाही पिणार आहे बिकॉज बाहेर खूप पाऊस पडतोय. त्याच्यानंतर मी विचार केला की मी हॉट कॉफी मागव, अमेरिकॅनो. सो मी अमेरिकॅनो मागवलं आहे आणि फ्राईज यायचे बाकी आहेत अजून. फ्रेंच फ्राईज ना? फ्राईज, हां फ्राईज. ठीक आहे, स्टार्ट करूया. भूक लागली आहे खूप. मला ज्यूस पण आले, माझा अमेरिकॅनो पण आला. फ्राईज चालली घरी. बाय. आले आले लगा नाही ना. जा, सुबह से फिसल रही है. बाय बेबी, जा. बाय बाय. ह्यांना सोडलं, आता आम्ही चाललो घरी. बाय चिमू. हां, शॉपिंग वगैरे कंप्लीट झाली. घरी येता येता मला 7:30 वाजले आणि लॉगिंगची घाई, त्यामुळे लवकर ब्लॉग एंड करायला घेतला गाईस. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आयकियामध्ये नक्कीच तुम्ही विजिट करा. काही लोकांना असं वाटतं की खूप एक्सपेन्सिव्ह असेल, बट एवढं एक्सपेन्सिव्ह नाही आहे, खूप चीप आहे. डीमार्टला जसं आपण जातो तसं नॉर्मली सगळे वस्तू आहेत आणि A to Z तुम्हाला किचनच्या पासून बेडरूम, हाऊस, व्ह्यूज एक्सेट्रा एक्सेट्रा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच जागेवरती भेटतील गाईस. बिलिंगला सुद्धा लाईन वगैरे काही नसते. सो डू विजिट आयकिया ॲज वेल. हां, खूप खूप मोठं आहे. फक्त रेस्टॉरंट तुम्हाला जमेल की नाही माहिती आम्हाला. रेस्टॉरंट स्वेडिश जी आपण डिश खात नाही तिकडे आम्ही गेलो, फक्त मेन्यू कार्ड बघितलं पहिले बाहेरूनच, कारण का डिस्प्लेलाच मेन्यू कार्ड लावलेला होता आणि तिकडे आम्हाला नाही पडलं काहीच गोष्टी, कारण का अननेसेसरी तिकडे जाऊन काही मतलब नाही. मग तुम्ही तर बघितलं बर्गर किंगमध्ये आम्ही स्नॅक्स एन्जॉय केलं आणि आता घरी आलो आहे. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय गाईस. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया आता लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉर शुअर विकेंडला मी जाऊ कुठेतरी, तर नक्कीच चांगल्या हॅपनिंग प्लेसवरती जाऊ, कारण का मॉन्सून एवढा चांगला चालू आहे, खूप चांगला पाऊस पडतोय. खूप आहे आज तर खूप पाऊस होता, तुम्ही बघितलं तसं. क्लायमेट खूप ओपन झालं आहे आणि गरम सुद्धा नाही करत आहे. सो आम्ही लवकरच नेक्स्ट विकेंडला प्लॅन करू कुठेतरी जायचं. भेटूया आता डिरेक्टली नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन.